बऱ्याच वर्षाच्या प्रयत्नानंतर जुन्नर नगरपालिकेत कमळ फुललं, काय सांगाल? चेतन भाऊ, आपला जो सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करू इच्छितो सर्वांच्या वतीने. कारण जसा ज्या दिवशी माघार झाली त्या दिवशी तुम्ही डिक्लेअर केलं होती की नंदू तांबोळी नंदू भाऊ तुम्ही 70 मतांनी निवडून येणार आणि तुमच्या म्हणजे शब्दाच्या अनुसरूनच सगळ्या गोष्टी घडत आहेत. म्हणजे मला वाटतं पुढच्या वेळेला तुमच्याकडे त्याचं द्यावं काय नाही, मी बाबा नाही, हो, भविष्य नाही बाबा. तिचं आपल्याकडे द्यावं. आणि जनतेची तुम्ही पाहिलं या ठिकाणी धनशक्तीचा प्रचंड प्रचंड पाऊस पडला आणि प्रचंड पाऊस पडत असताना जनसेवा ही ईश्वर सेवा मानून मी जनतेची सेवा करत आलेलो आहे. आणि जनतेची सेवा करत असताना माझ्या पक्षाने भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदीपदादा खंड असतील, महेशदादा लांडगे असतील, आमचे गणेश भाऊकडे असतील आणि खास करून आमच्या रणरागिणी आशाताई बुचके यांच्या संतोष नाना खैरे, संजू परदेशी, रोहित परदेशी, सचिन भैया खत्री, निलेश गायकवाड या सर्वांनी अहोरात्र जे प्रयत्न केले आणि ते प्रयत्न करत असताना त्यांच्या प्रयत्नांना यश येणं हे आता मला अपेक्षित होतं. आणि हा विजय माझ्या तमाम जनतेला आणि माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याला आणि श्रीरामचरणी मी या ठिकाणी अर्पित करतो. नंदू भाऊ, या विजयाचं श्रेय कोणाला देणार? या विजयाचं श्रेय सर्वात प्रथम ज्यांनी मला तिकीट दिलं त्यांना. आणि हे जे माझे मित्र दिसतात तुम्हाला हे सगळे, ह्यांनी अहोरात्रपणे म्हणजे आता एकेकाचं नाव घेणं मला थोडंसं कठीण वाटतंय. कारण काय होतं नाव कोणाचं घ्यायचं नाही आमच्या आपले धडाडीचे प्रचारक स्वप्नील वाघुले दिसत नाही. हो आहेत ना, स्वप्नील आहेत ना. ते त्यांनी तर फार म्हणजे तुम्हाला आता तुम्ही ज्याचं नाव घेतलं तो रडला होता माझ्या तिकीटसाठी. म्हणजे हे ज्यावेळेला पाहिलं की माझ्यासाठी कोणतरी रडतंय कोणतरी. आमची भगिनी गेले 8 दिवस, प्रमिलाताई गोसावी गेले 8 दिवस या ठिकाणी अहोरात्रपणे ती माझ्या बहिणीसारखी या ठिकाणी उभी आहे, माझ्या खांद्याला खांदा लावून, इलेक्शनच्या दिवशी खांद्याला खांदा लावून. म्हणजे हे जर कोणाचं श्रेय असेल तर आता माझे तुम्ही बघा जनतेची सेवा म्हणजे हे सगळे समाजसेवक यांनी जे काम केलंय आणि यांच्या कामाची पोचपावती आज मिळाली. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये बघा तुम्हाला आनंद सुरू दिसेल. नंदू भाऊ, तिकिटापासून आपल्याला बराचसा विरोध झाला होता, सगळ्या गोष्टीत अडचणी वाढत राहिल्या, मग विजयाकडे झेप कशी घेतली? विजयाकडे झेप कशी घेतली? पहिला सगळ्यात प्रथम मला ज्यावेळेला तिकीट मिळालं त्यावेळेला माझा 50% विजय फायनल झाला होता. कारण तुम्ही आता ज्याचा उल्लेख केला सचिन भाऊ माझे साक्षीदार त्या गोष्टीला, प्रत्येक गोष्टीला ज्या साक्षीदार कोण असेल तर सचिन भाऊ कालेकर. त्यांनी पहिल्यापासून तर आजपर्यंत म्हणजे निवडणुकीचा निकालापर्यंत तेच माझे प्रतिनिधी म्हणून ते स्वतः होते तिथं. त्यामुळं त्यांना माहिती पहिल्या गोष्टी, पहिल्या दिवसापासून तिकीट मिळण्यापासून तर तिकीट भरण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या याच्यावर फिरत ग्रुपवरती तिकीट नाही मिळणार, भरतेच तिकीट इकडे झाले ते आमचे ना धडकन वाढत होती त्यावेळेला. पण शेवटी कसं असतं, श्री प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आणि भोलेनाथाचा आशीर्वाद, गणपतीचा आशीर्वाद, हनुमानजीचा आशीर्वाद या सर्वांच्या आशीर्वादानेच मी या ठिकाणी ते तिकीट मिळू शकलो. विशेषतः आमच्या आशाताई बुचके त्यांनी इतकं जंग पछाडलेल्या माणसांना सुद्धा त्यांनी गप्प केलं आणि त्यांनी मला तिकीट मिळवून दिलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. आणि तुम्ही आता ज्यांचं नाव घेतलं म्हणजे सचिन खत्री, सचिन कालेकर आहे, अविनाश वाघुले, स्वप्नील वाघुले, बंटी सुकाळे, मंगेश थोरात, मंगेश गायकवाड असेल, परत नरेंद्र वायकर, आशिष वानखेडे, मंगेश थोरात, ही जी टीम होती, शिवाजी पवार असतील आमचे चुलते, यांनी नारळ या ठिकाणी वाढवला होता आमच्या प्रचाराचा, दीपक तांबोळी, त्यांना हे सर्वच आमचा माऊस भाऊ आमचे पुण्याहून आले खास, हे सर्व टीम जे माझ्या मागं कसं असं माहिती का सर, हा जगन्नाथाचा रथ आहे, हा ओढायचं म्हणजे एकट्याचं काम नाही. आणि हे ओढत असताना तुम्ही पाहिलं, तुम्ही प्रचार प्रभागात फिरत होते, पैशाच्या थैल्या फिरत होत्या, थैल्या. आमच्या शेवटी अशी परिस्थिती आली की आमचं सगळं संपलं होतं, तरी पण आमचे कार्यकर्ते दटून राहिले. माझा परिवार माझ्याबरोबर उभा राहिला, खास करून माझी मंडळी असेल, माझी मुलगी असेल, माझा मुलगा असेल, आमचे चुलते असतील, आमचा परिवार पूर्ण हा ताकदीनिशी माझ्या मागे उभं राहिलेला. मी पहिल्यांदा पाहिलं एवढा ताकदीनिशी उभं राहिला. आणि उभं राहत असताना प्रत्येकाने त्याचं काम केलं. नंदू भाऊ, एक शेवटचा प्रश्न, मैत्रीपूर्ण लढत याच्याबद्दल काय सांगणार? मैत्रीपूर्ण लढत नाही म्हणत, त्याला धोकादायक म्हणतात. धोका आहे, धोका. ज्या वेळेला प्रभाग क्रमांक 6 आणि 7 सोडला गेला त्यावेळेला मैत्रीपूर्ण हा विषय नसतो. ठीक आहे, घोडा मैदान लांब नाही, त्यावर मी बोलू इच्छित नाही. योग्य वेळी योग्य उत्तर तुमच्याच माध्यमातून देईल. आणि नंदू तांबोळी एवढी ताकद ठेवू नये. आज तुम्हाला पाहिलं नव्हतं रामाच्या मंदिरामध्ये की कुणी असू द्या, कुठेही भिडायची ताकद नंदू तांबोळीची आहे. आणि हे तुम्ही चॅनलला दाखवा, मी जे बोलणार आहे आता, की नंदू तांबोळी एवढ्या स्वस्तात नाही आणि एवढ्या हलक्यात घ्यायचा नाही. ज्या वेळेला नंदू तांबोळी मैदानामध्ये आता काच्या केलेलाच आहे मी, आणि आता उतरणार, आणि उतरल्यानंतर चांगल्याचं मी तुम्हाला सांगतो पाणी पाळवणार, यामध्ये कुठली शंका नाही. मला माझी जी वानर सेना आहे ना, ही वानर सेना माझ्या ताकदीने उभी आहे माझ्या मागं. त्यामुळे मी कोणाला आता भीक घालत नसतो आणि कोणाला काही करू शकतो. फक्त माझ्या जनतेची सेवा मला करायची. आणि माझ्या जनतेची सेवा करत असताना
जनाधार. आमच्या सर्वात प्रथम माझा पहिला प्रश्न असा आहे, मी गेल्यानंतर या प्रभागामध्ये जे पाणी कमी दाबाने फिरते, त्या कमी दाबाने प्रभागात जे पाणी फिरते ना, त्याच्यावरती मी आवाज उठवणार आहे. माझ्या वरल्या इथल्या महिला, शंकरपुरातल्या महिला, माझा इथल्या महिला, रोबेल महिला यांना 24 तास पाण्याचं आश्वासन मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देऊ इच्छितो. आणि ज्यांनी मला हलक्यात घेतलं ना, त्यांना कळणार आहे आता. हे ध्यानात घ्या. कार्यक्रम मी रामासमोर उभा आहे आणि देशाचे पंतप्रधान बी नरेंद्र मोदी आहेत आणि माझं नाव बी नरेंद्र आहे. त्यामुळं हलक्यात घ्यायचं नाही. नक्कीच तुम्हाला सांगतो मी की पुढच्या 5 वर्षामध्ये त्यांना कळणार आणि त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. एवढंच आपल्या चॅनल. धुरंधर बनणार. धुरंधर मी नाही. धुरंधर माझी सेना. सेनापती फक्त नावाला असतो. जर सेना नसती तर मी सेनापतीच नाही. आता जर माझी भगिनी इथं जर 8 दिवस थाण बांधून बसलेली असती तर मला ताकद कोण मिळाली असती. आज आमचा अंकुश पानसरे माझा जीवाचा कार्यकर्ता, जीवाभावाचा कार्यकर्ता, विद्यार्थी परिषदेपासून पहिल्यापासून कसा असू द्या, पण तो आज माझ्याबरोबर ताट मानेने उभा आहे. माझा भाऊ माझ्या बरोबर आहे, आमचे चुलते माझ्या बरोबर आहे, चेतन भाऊ. परिवार आमच्या बरोबर आहे. चेतन भाऊ, मी एकच सांगेल, देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र आणि जुन्नरमध्ये फक्त नरेंद्र सुमन भालचंद्र बाळासाहेब तांबोळे. धन्यवाद साहेब. चेतन भाऊ तुम्ही विचारलं मैत्रीपूर्ण लढत. ही लढत मैत्रीपूर्ण नव्हती. मैत्रीच्या नावाखाली मित्राच्या पाठीत खंजीर खोपसून त्याचा कार्यक्रम करायचा तो घाट घातला होता. त्याला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व नंदूभाऊच्या मित्रांनी मिळून जो उत्तर दिलं हे त्यांच्यासाठी खास आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. पहिला पिढा केदारनाथला. धन्यवाद. धन्यवाद. 100%. एकटाच बास, एकटाच बास, एकटाच. चला.